सांग दंडवत तर काकांना 97, 98, 99, 100 तर आम्ही तुम्हाला काहीतरी सांगायला आलोय तुमचा काय अनुभव ऐकलं पाहिजे. अहो आपलं सपोर्ट वाचवायचंय हो तर ऐका आमची हाक. समारो समारो कुठं गेला बरं? किती आवाज द्यायचे तुला? समारो हा समारू ना किती वेळा सांगितलं याला वेळेवर येत जा पण येतच नाही हो. आम्हाला आता मला त्याला घेऊन मुंबईला जायचं होतं नीता अंबानी कल्चरल सेंटरला नाटक करायला. इथून डायरेक्ट दिल्लीला जायचं होतं. दिल्लीला NSD ला नाटक करायचं होतं. NSD म्हणजे काय माहितीये का? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. अहो लाखो रुपयांची नाटकं होतात तिकडं. तर याला म्हटलं की ये तिकडे आपल्याला निघायचंय पण वेळेवर येतो समारू कसला? मला सांगते ऍक्टिंग चांगला करतो म्हणून मी त्याच्यासोबत फिरते नाहीतर म्हणजे यार व्यसन नाही ते व्यसन हो त्याला. दारू काय गांजा काय तंबाखू काय सिगरेट काय आणि ह्या व्यसनात पायी मग वेळेवर यायचं नाही इकडे तिकडे. मी सांगितलं होतं वेळ समारो समारो कुठं गेला? तुम्ही पाहिलं का समारूला? तुम्ही पाहिलं समारूला? पाहिलं आमच्या समारूला असा उंच आहे असा मस्त छान नाही पाहिलं? समारो कुठं गेला? याला ना काहीतरी सामाजिक कार्याचं खूप लागलंय बरं आजकाल. काहीतरी तपोवन काहीतरी म्हणत होता. मी एक काम करते तपोवनात जाते तिकडूनच धरून आणते त्याला. समारू तपोवनात जावं लागेल. वा हे तपोवन आपलं किती सुंदर किती हिरवं आणि छान निसर्गरम्य तपोवन आहे. ह्या तपोवनाबद्दल मला समारू काहीतरी सांगत होता की आपलं सरकार काहीतरी तोडायचं म्हणतंय. का तोडायचं म्हणतंय? हे नाही का सरकार म्हणजे मग काय तपोवन एवढं छान तोडल्यावर श्वास कसा घेणार आपण? बरं समारू समारू बरं हे सामाजिक ठीक आहे तिथं जाऊन नाटक करायचंय म्हटलं पण मग याचे हे करून काय पैसे थोडी मिळत आहे. जाऊ दे गेले तर गेले 8 वर्ष झाडा आपल्याला काय फरक पडतोय? आपण आपल्या पोटापाण्याचं पैसे कमवावं हो की नाही? बरं ठीक आहे तर म्हटले मी त्याला की तिकडे जायचंय तिकडून आल्यावर करू पण नाही समारू काय ऐकायलाच तयार नाही. आता बघते इथे जरा आवाज देऊन समारू बापरे एवढा मोठा खड्डा आहे बघ. अहो नाशिकला खूप आहे तसे. अरे देवा जरा जास्तच मोठा आहे हो. एवढा खोल आहे. पडले असते ना यात डायरेक्ट वर गेले असते. एवढ्या मोठ्या खड्ड्यात कोण झाड लावणार आहे? बाकीचे हे वाचवायला पाहिजे आधी मग पुढचं लावू. समारू खड्ड्यापासून समारूचा आवाज आला. समारूचा आवाज आला. समारू कुठे? इकडं तिकडं काय बघते? खड्ड्यात बघ खड्ड्यात. काय खड्ड्यात काय करतोय तू? अरे बाहेर ये आपल्याला जायचंय ना. मी या खड्ड्यात पडून मेलो. काय? मी समारूचं भूत आहे. समारूचं माझा मित्र गेला. समारू भूत बनलं गड्ड्यात पडून मेला तो. आता आम्ही नाटक कसं काय करू? दिलं जायचं होतं. हे समारू काय रे असं करतो तू? थांब रे समारू थांबणार तुला कळतं का? गप रे तू. हा समारू अरे समारू कशाला मजाक करतो रे? काही पण का मस्ती करायची का? जायचंय आपल्याला. कुठं? मुंबईला. कशाला? अरे नाटक करायला. म्हणूनच मी अशी मस्करी केली. तुला जरा गंडवलं. तुला हे दाखवायचा होता खड्डा. तुला मी समजावून सांगत होतो तर तुला समजत नव्हतं. लोकांना आहे ना दाखवावं लागतं ना है ना. म्हणून तुला दाखवण्यासाठी इथं आलो घेऊन. गपचूप कशी मजा केली. अशी संमतची वगैरे मजा करायची असते का? आपलं नाही का काही? आणि जावं लागेल तिकडे मुंबईला सुपारी घेऊन ठेवली. पोटा पाण्याचा पण तिला लाख रुपये कमवायचे. नीता अंबानी कल्चरल सेंटरला नाटक करायचे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला नाटक करायचंय. पण या खड्ड्याचं नाटक हे नाटक कधी करायचं? हा खड्डा काही साधा सुद्धा खड्डा नाही. हा गोरगरिबीचा खड्डा आहे. गरिबांचा खड्डा आहे. 80 कोटी राशनवर मोफतच्या राशनवर असं म्हटलं जातं. मोफत नाही आपल्या टॅक्सच्या पैसे नाही.
80 कोटी लोक राशनवर जगतात, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, 10 बाय 10च्या खोलींमध्ये श्वास घ्यायला जागा नाही. त्यांचं नाटक कधी करायचं? भ्रष्टाचाराचं नाटक कधी करायचं? पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्याचं नाटक कधी करायचं? आणि हिला जायचं कुठं? नीता अंबानी कल्चरल सेंटरला. कशाला? तर नाटक करायला. गजरा, सिनेम थिएटर आणि मस्त पैकी अशी हिरोईन येणार. हिरो काय फालतूचा डायलॉग बोलणार. अगं हे नाटक आहे, हे कधी करायचं? अरे करू, हे पण करू रे, पण आधी पोटा पाण्याचं पाहून येऊ ना जरा. हा प्रॉब्लेम आहे कलाकारांचा. काय करायचं? पोटा पाण्याचं बघा ना, पण हे पण करा ना. बरं करूया. मग आपण एक करू, इथे मी एक करेन, हा मग तिकडे गेला तू माझ्यासोबत एक. इथे एक, हा. तिकडे एक. हा डील. 60 लोट. डील. हा, 60 लोट आहे ना. डील डील डील. डील. बरोबर चला चला. हा, बरं आपण नाटक सुरू करू, ठीक आहे. आपण असं एक नाटक सुरू करायचं आज. ही स्टाईल आज एक नंबर आहे रे. हा? तरी म्हटलं तुझं लक्ष कसं काय गेलं नाही माझ्या स्टाईल? टोपी आणि जॅकेट आणि मग घुंगरू कुठून घेतली स्टाईल? घेतली बितली नाही, हो. स्वतः डिझाईन केली. काय सांगतो? स्वतः डिझाईन केली आणि स्टाईल. वा वा वा. आणि मग कुठून? कुठून कुठे? मुंबईला गेलो. हा. तिथं डिझाईन केली. मागितली का नाही? बाई गो बाई, मला लाज वाटतं. अरे 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 हिरोईनचं नाव काढलं तर लाजला बाई आपला हिरो. इकडे एवढं नको, इकडे ये. कोणत्या हिरोईनला मागितली सांग? सांगू? हा सांग, सांग पटकन. अरे लवकर सांग रे ना. बोल. ऐश्वर्याला मागितली. बाई गं, गेला पण लाजत लाजत. ऐश्वर्यानं मागितली. ऐश्वर्यानं बोलतं याची स्टाईल मागितली. बरं ऐश्वर्यानं अजून ती नाही का? कशी? आता काय घसतोय असं? अगं ती थप्पडवाली थप्पडवाली कोण? कंगना. कंगनानं मागितली. ऐश्वर्यानं याची स्टाईल मागितली. वा 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 वा. कितीला मागितली? 49 लाख रुपये. किती? 49 लाख रुपये. 49 लाख. बरं हा. 49 लाख म्हणजे किती सांग बरं? 3 हा. आणि 9. अरे ते तिनावर 49 नको. 39 लाख असतात ते. 39 लाख म्हणतात हा त्याला. तेच तेच काय तेच शाळेत गेला होता का नाही कधी? मग कौन से दिन स्कूल जाता था? संडे के दिन स्कूल जाता था. संडेच्या दिवशी कोणी स्कूलला जातं का? हे यार, संडेच्या दिवशी स्कूलला गेला ना म्हणून हे असं गणित आहे. 39 काय 49 न. हा एक इथं संडेच्या दिवशी स्कूलला गेला आणि एक तो तिकडे दिल्लीत बसलाय. त्याच्याकडूनच शिकलोय मी. हा, बरोबर. रविवारच्या दिवशी शाळेत जायचं आणि मस्त पैकी डिग्री दाखवायची. हा आणि ती डिग्री दाखवून सगळ्या देशाची वाट लावायची. बरोबर. दिल्लीत त्याने वाट लावली. इकडं मुंबईवाल्यांनी वाट लावली. मुंबई पुण्याची वाट लावलीच. आता आपल्या तपोवनाची वाट लावायला निघाली. कशासाठी? साधुग्राम साठी असं ते सांगताय. पण साधुग्राम झाल्यावर तिथे करायचंय काय हे सगळं आपल्याला आता माहितीच आहे. बरोबर की नाही? तर असं तो मुद्दा का आहे, आपल्याला ह्या तपोवनासाठी आता लढायचंय. बरोबर. तर मग आता त्यासाठी आपण तू म्हण. नाही. बरं बाबा. तपोवनसाठी लढणाऱ्या ह्या सगळ्यांना हे गाणं, सगळ्यांसाठी हे गाणं म्हणते. जे लढताय त्यांच्यासाठी, लढा देताय त्यांच्यासाठी, लढा देणार आहे त्या सर्वांसाठी.